चीन या देशाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय तो म्हणजे चीन या देशाने एक देश एक भाषा या सूत्राचा अवलंब केलेला आहे। तसं पाहता चीन या देशामध्ये एकूण 56 वांशिक समुदाय नसतात। तर या 56 वांशिक समुदायांमध्ये एकोप्याची भावना नांदावी यासाठी चीनच्या सरकारने एक देश एक भाषा या सूत्राचा अवलंब केलेला आहे। ती भाषा कोणती आहे तर ती भाषा आहे मॅन्डरिन नावाची, जी की चीन या देशाची प्राकृतिक भाषा मानली जाते आणि चीन या देशाचा जो की सांस्कृतिक वारसा जतन व्हावा आणि सर्व 56 वांशिक समुदायांमध्ये एकतेची भावना नांदावी यासाठी चीनच्या सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। चीन या देशाबद्दल जर विचार केला तर भारताला एकूण 7 देशांच्या सीमारेषा लागून आहेत। त्या 7 देश म्हणजे बचपन MBA, B म्हणजे बांगलादेश, C म्हणजे चीन, P म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, भूतान आणि नेपाळ। त्यापैकीच एक म्हणजे चीन आणि भारत या 2 देशांना मॅकमोहन नावाची रेषा ही वेगळं करते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही जरूर लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि गौरी स्टडी विथ गौरी मॅम हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।